विषारी टँकर म्हणजे थोडक्यात कंपन्यांचं जे काही हे आहे इक्विपमेंट जे आपण म्हणतो जे घातक किंवा जे रॉ मटेरियल त्यांच्याकडून तयार होतं ॲक्च्युली त्यांना जर ते डिस्पोजलसाठी वेगळ्या जागा दिलेल्या आहे पण जवळजवळ 2 वर्षापासून ते टँकर ह्या रस्त्याला टाकतात. पहिले ते खिंड आहे खिंडीच्या खाली जवळजवळ सारखं टाकतात इथे मध्ये असं सतत ह्या रोडला ते टाकतात 2 वर्षापासून. आम्ही मागे प्रदूषण महामंडळाकडे जाऊन आलो त्यांना तक्रार दिली सिन्नरच्या आपल्या कार्यालयाला तहसील कार्यालयाला तक्रार दिली नंतर पोलीस प्रशासन कार्यालयाला देखील आणि अनेकदा तक्रार दिलेल्या साहेब. आणि प्रदूषण महामंडळाने सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय असेल SP ऑफिस असेल त्यांना सुद्धा सांगितलं याच्यावरती ॲक्शन घ्या. आमचं म्हणणं आहे की ते जे टँकर आणि त्या टँकरद्वारे जे काही केमिकल येतं कोणत्या कंपनीचं आहे कारण त्या टँकर शोधला म्हणजे त्या टँकरकडून आपल्याला कळेल की कुठल्या कंपनीचं केमिकल आहे. तर त्या टँकरचा बंदोबस्त झाला पाहिजे. 1 वर्षापूर्वी आम्ही आंदोलन केलं होतं त्याच्यानंतर टँकर बंद झाला होता परंतु 1 महिन्यापासून एवढं मोठ्या प्रमाणात तो आता केमिकल टाकतोय की आमच्या सगळ्या शेत जमिनीमध्ये पाणी उतरायला लागलेले सध्या आणि त्या विहिरींमध्ये पाणी उतरलेलं आहे. ते विहिरींमध्ये उतरल्यानंतर अक्षरशः काही आमच्या जनावरांनी जनावरं पहिली गोष्ट पाणीच पित नाही ते पण ते काही जनावरांनी बळजबरी पिलं तर त्यांना सुद्धा म्हणजे रोग झाले बरेचसे आणि आमच्या शरीराला खूप घातक आहे. सगळ्या शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये जर उतरलं ते त्या पाण्यामध्ये विहिरींच्या खूप घातक आहे. म्हणजे याला अनेकदा आम्ही खूप तक्रारी केल्या साहेब 2 वर्षापासून आम्ही तक्रारी करतोय पण याच्यावरती दखल घेतली तर आणि पोलीस प्रशासनाला आपल्यामार्फत थोडीशी सूचना दिली तर बरं होईल की त्यांनी त्या टँकरचा बंदोबस्त करावा. टँकर शोधून त्याच्यावर ॲक्शन झाली पाहिजे आणि कोणत्या कंपनीच्या कंपन्यांवरती देखील ॲक्शन झाली पाहिजे. असा अधिकार नाही आहे कंपन्याला की त्यांचं जे केमिकल असेल ते इफ्युलंट असेल त्यांनी कुठंतरी टाकायचं असं नाही आहे ना सर. तेवढीच आमची एक विनंती होती. एकेकानी बोला जास्त गडबड नाही करायची. विषय असा आहे की मागील अंदाजे 2 ते 2.5 वर्षांपासून आमच्याकडे आपण तिथून येतो त्या देवी मंदिराच्या खिंडीच्या तिथनं जर आपण बघितलं तर तो नैसर्गिकपणे डोंगराचा मोठा परिसर आहे आणि त्या ठिकाणी जो काही पाऊस पडतो त्यातून जे काही म्हणजे सगळीकडे पाऊस पडतो पण तिथं जे पाऊस पडतो त्याचं जे पाणी आपण त्या नाल्याने येतं आणि ते इथून अगदी वडांगडीपर्यंत नदी आपली त्या नदीने हे पाणी वाहत जातं आणि नेमकी जिथं या पाण्याचा उद्भव आहे त्या उद्भवाच्या ठिकाणी मागील 2-2.5 वर्षापासून कोणीतरी अज्ञात इसम टँकरद्वारे जे काही कंपन्यांचं केमिकल वेस्ट आहे ते पाणी तिथं आणून टाकतात आणि ते पाणी असं ते थ्रू दी सिस्टीम वाहत येतं. जर आपण बघितलं आमच्या गावच्या किंवा सुळेवाडीच्या असेल किंवा पाटपिंपरीच्या असेल निमगावची असेल या गावांच्या ज्या पाण्याच्या पिण्याच्या विहिरी ज्या आहेत त्या याच नदीच्या कडेला आहे आणि या नदीच्या पाण्याच्या उद्भवामध्ये त्यांनी ते केमिकलचं पाणी टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचं प्रदूषण होतंय. तेव्हा आमच्या अण्णांच्या हातात ही जी पाण्याची बॉटल आहे की अण्णांच्या विहिरीतलं पाणी भाऊ सर ज्यावेळेस पाणी वाहत्या पाण्यामधलं जरी आपण पाण्याचा नमुना आणला तो याहीपेक्षा खराब आहे. जर विहिरीमध्ये झिरपून पाणी येतं त्या पाण्याची परिस्थिती जर त्या केमिकलने अशी होत असेल तर हे माणसाच्या पिण्यास किंवा जनावरांच्या पिण्यास हे पाणी योग्य आहे कसं आहे आणि हे पाणी पिल्यामुळं काही जनावरांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. हेच पाणी विहिरींमध्ये आलं शेतकऱ्याच्या पिण्यात गेल्यामुळं शेतकऱ्यांचंही आरोग्य धोक्यात आलेलं आहे. याच्याबाबत आम्ही मागील 1-1.5 वर्षापूर्वी आपलं तहसील कार्यालय असेल पोलीस स्टेशन असेल पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल या ठिकाणी पत्रव्यवहार केला होता. तुम्ही येण्याच्या पूर्वी ज्यावेळेस भाऊसाहेबांना हा विषय सांगत होतो पोल्युशन कंट्रोल बोर्डाला मी स्वतः माहितीच्या अधिकारात पत्र दिलं होतं की आम्ही जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये आपण एक मागच्या 1-2 महिन्यामध्ये काय कारवाई केली तर त्यांनी मला उत्तर दाखल 2 पत्रांची जोडा दिल्या. एक पत्र त्यांनी आपल्या कलेक्टर ऑफिसला दिलं होतं आणि एक पत्र SP साहेबांकडे दिलं होतं. आता काय होतं आम्ही जर तुमच्याकडे बोलायला गेलो किंवा पोलिसांकडे बोलायला गेलो तर ते म्हणतात आम्ही काय करणार आमचं नाही पोल्युशन कंट्रोल बोर्डाचं आहे आणि पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडे गेलं तर ते तुम्हाला पत्र देतील. तर आमची कृपा करून विनंती आहे की आमची शेतकऱ्यांची फिरव बंद करा. कुणीतरी याची जबाबदारी घ्या आणि आमचं जे काही आमचं म्हणजे आम्ही तुमची जनता आहे प्रशासन म्हणून तुम्ही आमचे मायबाप आहात तर आमचं सगळ्यांचं आरोग्य या ठिकाणी डोक्यात आलेलं आहे. आजही तुम्ही जर जाऊन पाहिलं आमच्याकडे 4 दवाखाने आहेत गावामध्ये 4 दवाखान्यामध्ये रोजची 100-150 OPD सुरू आहे आणि याचं प्रमुख कारण हे केमिकलयुक्त पाणी आहे. जर एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोग्य धोक्यात येतं असं किंवा तुम्ही आमचं ऐकू नका तुम्ही काय करा तुमच्या पाणी पुरवठ्याचे किंवा आरोग्य विभागाचे लोक पाठवा आमच्या ज्या गावाला पाणी पुरवठा करतात त्या विहिरींचे पाण्याचे नमुने घ्या आणि ते जर पिण्यास योग्य आले साहेब तर तुम्ही म्हणाल ते आम्ही तुमचं ऐकू. हे जर या केमिकलमुळे एवढा घातक परिणाम होत असेल आणि प्रशासन जर फक्त भाग्याची भूमिका घेत असेल साहेब हे मनाला न पटण्यासारखं आहे तर तुमच्यासारख्या जबाबदार माणसांनी याच्यामध्ये जबाबदारी घ्यावी आणि याच्यामध्ये आम्हाला शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा ही आमच्या सर्वांची प्रमुख मागणी तुमच्याकडे. आम्ही आज या एकमेव मागणीसाठी आम्हाला इथं आज आंदोलन करावं लागतं साहेब. आम्हाला पण कळतं की मागे 1 किलोमीटरपर्यंत मागे 1-2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहे चुकीचं आहे परंतु जर साहेब आमचं जर जीवनात मरण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आम्ही वेळोवेळी आम्ही लोकशाही मार्गाने
कुठेतरी धरणे देऊन पाहिलं, कुठेतरी निवेदन देऊन पाहिले, जर त्याच्यानी मार्ग निघत नसेल तर मग आम्हाला अशा प्रकारे आंदोलनं करावी लागतील. आणि साहेब एकदम प्रेमाने तुम्हाला सांगतो, मागच्या वेळेस आमच्याकडे असं संपन्नाच्या वेळी झालं होतं आणि मी त्यांना सांगितलं होतं जर परत आमच्या गावात आले आम्ही तुमच्या तोंडाला काळं लावू, ते मी लावलं होतं. आता तुम्हाला सांगतो जर या पाण्याचं बंदोबस्त झालं नाही आम्ही हे केमिकलचं पाणी भरून आणून तहसील कार्यालयात होतो. भले तुम्ही माझ्या त्यावेळेस म्हणायचं नाही की यांनी काय केलं. टँकरचा बंदोबस्त करा सर, एवढं तुम्ही आजही महत्वाचं ते. आजही आमची गोष्ट म्हणणं हेच आहे की आम्ही विनंतीच्या स्वरूपातच तुम्हाला सांगतोय, कृपा करून हे टँकर या ठिकाणी टाकले जाऊ नये, केमिकल युक्त पाणी होऊ नये. आणि आमचं नुसतं 12 नाही, नुसतं 12 किलोमीटरचा प्रश्न नाही साहेब. ज्यावेळेस आम्ही मागच्या वेळेस निवेदन दिलं आणि त्याची पेपरबाजी वगैरे झाली होती त्यावेळेस घोरवडवरून माझ्या काही मित्रांचे मला फोन आले होते, यांनी रात्रीच्या वेळी असं वन विभागाच्या जागेत पाणी टाकणार घोरवडच्या परिसरामध्ये, तिथे त्यांनी एक टँकर 3 दिवस पकडून त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन ठेवलं. पण त्या टँकरवर आपल्या तालुक्यातल्या कोणत्या प्रशासनाने काही कारवाई केल्याचे माझे तरी अजून निदर्शनास आलेलं नाही. किंवा जर माझी माहिती अपुरी असेल आणि तुमच्या माहिती असेल तर सांगा का एवढ्या दिवसापासून सगळ्या तालुक्यात हा प्रश्न आहे. मुसळगाववाले तेच रडत होते, माळेगाववाले उपोषणावर बसले होते, बारागाव पिंपरीवाले रस्त्यावर बसले, गोरवडवाले करताय. प्रशासनाने आतापर्यंत एखाद्या टँकरवर कारवाई केली असेल तर ते तरी सांगावं आम्हाला. आम्ही आमका भरला, तमका भरला. मी स्वतः ते टँकर एकदा त्याचा नंबर पकडला, आम्ही त्याची चौकशी केली, तो मध्य प्रदेशला कोणाच्या तरी माणसाच्या नावावर टँकर इथं परस्पर कोणीतरी वापरतं, त्यांचे नंबर बदलून टाकतात आणि रात्रीचा एकट्या दुसऱ्यांनी किंवा 4-2 शेतकऱ्यांनी एखाद्या टँकरवाल्याला पकडावं आणि त्याच्यावर कारवाई करावी. ही शेतकऱ्याच्या जीवाची खेळ आहे हा. त्यामुळे प्रशासनाला विनंती करतो, जास्त काही बोलत नाही पण प्रशासनाला विनंती करतो. आणि सर ते टँकरचे फोटो, त्या टँकरचा नंबर सहित 1.5 वर्षापूर्वी आम्ही सगळं पत्राने दिलेले, तहसील करायला दिलं, पोलीस प्रशासनाला दिलं, पण ऍक्शनच नाही सर त्याच्यावर काहीच. आणि दुसरी गोष्ट, हा टँकर ज्यावेळेस इथं रोड साईडला ओतला जातो ना साहेब, तिथली माती सुद्धा खचली जाते आणि झाडं तर पूर्ण जळून जातात, म्हणजे ते किती ते केमिकल किती 10 कारवाई करू याच्यामध्ये ऐकून घेऊ साहेब. आम्हाला 2 मिनिटं बोलू दे साहेब. माझं असं म्हणणं आहे साहेब, आम्ही जे आज हे गावकऱ्यांनी रस्ता रोको केलं हे निश्चित वाईट आहे असं आम्हाला तुम्हाला पण वाईट आहे आणि आमच्या दृष्टीने पण वाईट कुणी आजारी असतं. पण आमचं असं म्हणणं आहे साहेब, आम्ही 2 वर्षापासून झुंज देतोय आणि शेवटी ज्यावेळेस आम्हाला त्याचा त्रासच व्हायला लागला त्यावेळेस आम्ही उद्रेक झाला. पण माझं म्हणणं असं आहे साहेब, बाकीच्या गोष्टी झाल्या पाहिजे, काय असेल ते 19-20 चालतं, पण हा एकदम आरोग्याच्या दृष्टीने आणि जो टाकणार आहे ना साहेब, हा किडे पडून मेल्याशिवाय राहणार माझा आणि गावचा आणि आमच्या दैवताचा त्याला तळतळाट आहे आमचा. आमची शेती जर वाया जात असेल आणि तुम्हाला जर फक्त इथे यायचा त्रास होत असेल साहेब, पण आमचं काय, आमचा प्रश्न असा आहे की हे पाणी प्यायचं आहे. तुम्ही पिऊ शकता साहेब, हे पण नाही प्यायला, मी पिऊ शकतो नाही. मग साहेब तुम्ही जे करू शकता ते आम्ही नाही करू शकत, कारण तुमच्या हातात कायदा आहे. मग माझं असं म्हणणं साहेब, आम्ही तुमच्याकडे दाद मागितली 2 वर्षापूर्वी मागितली. कोकाटे साहेबांनी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर साहेब, मी होतो विजू बरोबर, चुकीचं साहेब विजू, तुम्ही फक्त तहसीलदार तलाठी तात्या माझ्याकडे आली, पंचनामे केला. माझं म्हणणं साहेब तुमचं काम तुम्ही केलं, पण माझी एक विनंती साहेब गावाच्या वतीने आणि माझ्या वैयक्तिक तुम्हाला विनंती आहे, हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. हा तुमच्या दृष्टीने नाही साहेब, चुटकीचा प्रश्न आहे साहेब. विनाकारण या पोलीस आणि आम्हाला पोलीस प्रशासनाने पूर्ण साथ दिली साहेब. त्यांनी आम्हाला बोलावल्यानंतर ते ताबडतोब हजर झाले. पण साहेब काय होतं माहिती साहेब, हा प्यायचा आणि शेतीचा प्रश्न आहे साहेब, हा दुसरा प्रश्न असता आम्ही असं बोललो नसतो. तर तुम्ही तुमच्या पाया पडतो हा. आणि साहेब माझं असं म्हणणं आहे, कोकाटे साहेब आणि हे जे तुमचे कोण निमाचे आणि MIDCच्या कंपन्या तुम्ही पारगाव पिंपरीला बोलवा आणि मग त्यांच्याकडे पाहतो आम्ही त्यांच्याकडे. हे काय होतं, आपण निवेदन देतो, हे देतो तिकडे सॅम्पल वगैरे घेऊन नेमकी कोणत्या कंपनीमध्ये अशा प्रकारचे केमिकल वापरले जातात हे ठरवून मग आपल्याला जबाबदारी निश्चित करता येईल. आता विषय काय होतोय, रात्रीच्या वेळी वगैरे अचानक कोणीतरी येऊन ते टँकर खाली करताय, त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई करणं अवघड जाते. आपलं फक्त आपल्याला एकदा निश्चित करावं लागेल नेमकी कोण करत आहे. मीटिंग लावून तुम्ही तहसीलदार साहेबांची मीटिंग लावा आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलवा. तुम्ही मीटिंग लावली आणि कंपन्या आल्या ना, चुटकीचा प्रश्न आहे साहेब, हा फार मोठा प्रश्न नाही साहेब. स्थानिक लेवलला सर तुम्ही हो साहेब, तालुका सोडून कुणीच येत नाही याची गॅरंटी आम्ही देतो.
कोणाची हिंमत नाही. आमचं हिंमत आहे का आम्हाला निफाडमध्ये जाऊन आंदोलन करण्याची हिंमत आहे का? आम्ही बारागाव पिंपरीच करू शकतो. तसं आहे नाही साहेब, इथलेच लोक आहेत सॅम्पल बऱ्याच वेळेस घेऊन गेले पण ते प्रत्येक वेळेस MIDC उत्तर असं आहे की आमचं नाहीये म्हणून. एक मिनिट सगळे एक मिनिट ऐका. सगळ्यांना एक विनंती आहे आणि साहेब आमची प्रशासनाला बी विनंती आहे का आम्ही वारंवार प्रशासनासोबत आम्ही पत्रव्यवहार केले, आजपर्यंत कारवाई नाही झाली. तर जो टँकर आहे तो एक MIDC म्हणजे मुसळगाव MIDC मधला असेल केमिकल प्लांट किंवा मालेगाव MIDC केमिकल प्लांट तोच आणून टाकतो. बाहेरचं टँकर कुठं येत नाही. तर त्या निमा आणि स्टाईक्स या दोन्ही संस्थांचे जे संचालक आणि किंवा चेअरमन त्यांना पोल्युशन कंट्रोलचे अधिकारी तुम्ही PI साहेब आणि आम्ही ग्रामस्थ अशी एक एकत्रित मीटिंग लावा आणि जे पोल्युशनवाले त्यांना कंपन्यांना त्यांनी कोणता क्लॉज दिला, कंपन्यांना काय क्लॉज दिलाय का ते जे केमिकल टाकायचे जे केमिकल कंपनी त्यांची NOC देताना त्यांना कुठल्या बेसवर त्यांना ती परमिशन दिली का ते जे वेस्टेज निघणार आहे ते स्टोअर करणार आहे पुढे डम्पिंग करणार आहे. म्हणजे तिची पूर्ण माहिती घेऊनच त्यांना आपल्या येत्या 2 दिवसात मीटिंग लावावं ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही तुम्हाला विनंती करतो. आणि जर 8 दिवसात काही संबंधितांवर कार्यवाही नाही झाली तर आम्ही नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय आणि मंत्रालय येत्या यांच्याकडे आम्ही उपोषण करू, मंत्रालयापुढे आम्ही उपोषण करू. ही आपण दक्षता घ्यावी अशी मी ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो. माझं म्हणणं असं बंदच करून टाका ना, काय त्याच्यावर कारवाई करू आपण. थोडे ना असे सगळे थोडे क्लोज टू दे ना, थोडे मागे सर, थोडे मागे सरका तर तो या अशी चालू आहे.